बातमी मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाची, कारण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये आता केवळ 10% पाणी साठा शिल्लक आहे। पालिका पुढच्या आठवड्यापासून 20% पाणी कपात करण्याच्या विचारात आहे। मुंबईमध्ये सध्या 10% पाणी कपात सुरू आहे। पालिका आणखी 10% पाणी कपात करण्याच्या विचारात आहे। पिण्याचं पाणी बांधकामासाठी स्विमिंग पूलला किंवा क्लब आणि गाड्या धुण्यास वापरलं तर कठोर कारवाई केली जाणार आहे, असा इशारा पालिका प्रशासनाकडून देण्यात आलाय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांनी तळ गाठला। केवळ 10% पाणीसाठा शिल्लक। यातच मान्सून आणखी लांबणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलाय। यामुळे पाणी कपात पुढील आठवड्यापासून 20% वाढवण्याचा पालिका प्रशासनाचा विचार आहे। सध्या 10% पाणी कपात आहे। पुढील आठवड्यापासून पाणी कपात वाढवण्याचा विचार आहे। बांधकामासाठी स्विमिंग पूल, क्लब आणि गाड्या धुण्यास पाणी वापरल्यास आता कठोर कारवाई होणार। पालिका प्रशासनाने हा इशारा दिलाय। पाणी पुरवठ्याचे आगामी नियोजन करण्यासाठी पुढील आठवड्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले। 15 जून पर्यंतचा पाणीसाठा। अप्पर वैतरणा 0, तुळशी 1899, तानसा 8029, विहार 11825, मध्य वैतरणा 21674, मोडकसागर 39823, तर भातसा 71917 एवढा पाणीसाठा शिल्लक आहे। तर अंबरनाथला पाणी पुरवठा करणारं चिखलोली धरण हे सुद्धा आटलंय। अंबरनाथ शहरामध्ये आठवड्यातनं 3 दिवस पाणी कपात लागू करण्यात आली आहे। सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी पाणी पुरवठा बंद असेल। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय।